नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबळे. महाएम टी व्हीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं दिनांक 12 एप्रिल रोजी निधन झालं. महाराष्ट्र, भारत यांच्या पलीकडे सुद्धा जागतिक पातळीवरती जे काही संगीतकार झाले की ज्यांचा आपल्या सगळ्यांच्या जीवनावरती एक महत्त्वाचा ठसा आहे, त्यातलं एक महत्त्वाचं कुटुंब म्हणजे मंगेशकर कुटुंब. आणि या कुटुंबाचं आधारवड जे मागच्या इतक्या वर्षांमध्ये होतं त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे आशाताई. आशाताईंच्या गायकीने अगदी नाट्यसंगीताच्या परंपरेमध्ये वाढलेल्या पिढीपासून ते अगदी जेन झीपर्यंत सगळ्यांच्याच मनावरती एक वेगळ्या प्रकारची भुरळ घातली होती. आणि आज 13 एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावरती दादरच्या शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. आपण माझ्या मागे बघू शकता की आशाताईंचा जो शेवटचा प्रवास आहे तो याच गाडीतून होणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक त्यांनी आशाताईंना मानवंदना दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या सगळ्यांनीसुद्धा हा एक आशाताईंच्या जाण्यामुळे त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती आपल्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. हा सगळा प्रवास आता आपण बघतो आहोत. वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला आणि त्या अखेरच्या श्वासाबरोबरच आपण आता अनुभवतो की सगळीकडेच एका प्रकारची शांतता पसरलेली आहे. आशाताईंसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व की ज्या फक्त गायक नव्हत्या तर 3 वेगवेगळ्या ज्या पिढ्या होत्या म्हणजे अगदी नाट्यसंगीतापासून ते आत्ताच्या घडीला रॅप असेल किंवा त्याच्या आधीची आपण जी पिढी बघितली की जे बॉलिवूडची वेगवेगळी तऱ्हेची गाणी होती, त्याच्यानंतर गझल असेल किंवा अगदी गुरबानी शैलीतली गाणी असतील, या सगळ्यांना जोडणारा एक सेतू आशाताईंच्या निमित्ताने तयार झाला होता. त्यामुळे एकंदरीतच 6 दशकांहून अधिक काळ संगीताच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रयोग करून मंगेशकर कुटुंबियांचा एक समृद्ध वारसा पुढे नेण्याचं काम आशाताईंनी केलं होतं. त्याचसाठी आपण बघू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रवाह आज आपल्याला दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. विविध क्षेत्रातले मान्यवर असतील म्हणजे अगदी क्रीडा क्षेत्र असेल, सिने क्षेत्र असेल किंवा अगदी शास्त्रीय संगीतातली सुद्धा मातब्बर नावं असतील, त्याच आशाताईंना शेवटचं भेटण्यासाठी, शेवटचं बघण्यासाठी, डोळे भरून बघण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत आता प्रभाताई आत्रे यांचे शिष्य डॉक्टर अतींद्र सरवडीकर जी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अतींद्रजी, संगीत क्षेत्र असेल, मनोरंजन क्षेत्र असेल किंवा कला, एकूणच कला क्षेत्र आपण म्हणूया, खूप मोठी न भरून निघणारी पोकळी आहे ही. आशाताईंच्या आता हा सगळा जो कोरडा अवकाश आहे त्याच्याकडे कसं बघताय आपण? खरोखर फार मोठी पोकळी आहे.
त्यांच्यासारखं कोण गाणार, त्यांच्यासारखं कोण काम करणार. आणि त्यांनी जी वर्सिटॅलिटी दाखवली की म्हणजे विविध प्रकार, म्हणजे शास्त्रीय संगीतापासून नाट्यसंगीतापासून ते अगदी वेस्टर्न प्रकारची गाणी, लोकसंगीतातली गाणी, लावण्या, त्यांच्या गाण्यामध्ये जसा ठसका होता तसंच माधुर्य होतं, तशीच भक्ती होती, शास्त्रोक्त संगीताची तशीच तयारी होती. त्यांच्या गळ्यातून ज्या हरकती निघत असतात, म्हणजे संगीतातल्या लोकांना हे जास्त समजेल, ज्या पद्धतीने त्यांच्या गळ्यातून त्या हरकती निघत असत, ज्या पद्धतीने ते सूर लावत असत, तर ते अद्वितीय अशा प्रकारचं होतं. त्यांचं जे फिनिशिंग असायचं फ्रेझेसचं, ते अद्वितीय अशा प्रकारचं होतं. आणि खरोखरच एकमेव अद्वितीय, त्यांच्यासारखं कोणीच नाही, खरंच कोणी नाही. अनमोल असंच आपल्याला म्हणावं लागेल की मी जसं म्हटलं तसं सगळे गाणं प्रकार त्यांनी समृद्ध केले. म्हणजे सगळ्या प्रकारच्या गाण्यांना त्यांनी त्यांचा आवाज दिला. आणि त्यांचं जे एक्सप्रेशन होतं, त्यांच्यामधल्या आवाजामधला जो एक खनक होती, त्यांच्या आवाजातले जे खटके होते, किंवा मी म्हटलं तसं ज्या हरकती त्या द्यायच्या, एक्सप्रेशन जे द्यायच्या, त्या एकमेवाद्वितीय अशा प्रकारचंच त्यांचं सगळं काम होतं असं मला वाटतं. गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचं देणे. आशाताईंचं जाणं आणि त्या अनुषंगाने आता पुढचा सगळा जो वारसा आहे, खऱ्या अर्थाने जर का गीतकारांना, संगीतकारांना त्यांचा वारसा चिरंतन ठेवायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, पुढची दिशा त्यांच्यासाठी काय असायला हवी? मला वाटतं की त्यांनी जी ओरिजिनॅलिटी आशाबाईंनी आपल्याला दिली, की म्हणजे त्या त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगायच्या तसं की लताबाई त्यांच्या घरातच होत्या, पण त्यांनी कधी त्यांची नक्कल केली नाही. त्यांनी स्वतःचा विचार त्यांच्या संगीतामध्ये मांडला. तर असं स्वतःचा विचार करून आपण काहीतरी निर्माण केलं पाहिजे. आणि त्यांच्यासारखं जी सचोटीची त्यांची पूर्ण राहिली करिअर किंवा साधना, तर तो एक फार मोठा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे असं मला वाटतं. आपल्या सुरावटीतून ज्यांनी शब्दांना जिवंत केलं, अशा गानसम्राज्ञी आशाताई यांचा निरोप घेताना आज प्रत्येक जण प्रत्येकाला गहिवरून आलं होतं आणि एक जनसागर लोटला होता दादरच्या शिवाजी पार्क येथे. गीतकार, संगीतकार प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलेचे असे उपासक येत असतात. मात्र संगीताच्या अवकाशामध्ये लता दिदी आणि आशाताई ही दोन नक्षत्र कायमस्वरूपी चिरंतर आणि लोकांच्या मनामध्ये अमर राहतील हे निश्चित.